नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या 2 दिवस चाललेल्या मुलाखती संपन्न झाल्या। ढोलताशांचा गजर आणि जोरदार घोषणाबाजीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींना उत्साहात सुरुवात झाली। दरम्यान पक्षाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमातही बदल करण्यात आला। यावेळी प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या। महापालिकेसाठी येत्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे। काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमालाही गुरुवारपासून प्रारंभ झाला। निवडणुकीत पक्षांची धुरा सांभाळणारे वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, निवडणूक निरीक्षक गेव आवारी आणि अनंत देशमुख, प्रवक्ते अनंतराव गाडगीळ, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यांच्यासह अन्य सदस्यांच्या निवड समितीने मुलाखती घेतल्या। मुलाखतीसाठी काँग्रेस भवन येथे इच्छुकांची समर्थकांसह गर्दी झाली होती। ढोल ताशांचा गजर, जोरदार घोषणाबाजी आणि गाड्यांच्या ताफ्यांच्या मदतीने इच्छुक काँग्रेस भवनात दाखल होत होते। इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे काँग्रेस भवनाच्या परिसरात वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला होता। गेल्या काही वर्षात केलेली विकास कामे, प्रलंबित प्रश्न निवड समितीकडून विचारण्यात येत होते। मुलाखती वेळी काहींनी तक्रारींचा पाडाही वाचला। प्रभागात अन्य पक्ष मजबूत झाल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले। विशेष म्हणजे कलमाडी यांचा उल्लेखही बहुतांश उमेदवारांकडून करण्यात आला। निवडून येण्याची क्षमता, उमेदवारांची प्रतिमा आणि पक्षांच्या धोरणाची माहिती या निकषांवर या मुलाखती घेण्यात असल्याचे पतंगराव कदम यांनी स्पष्ट करीत मुलाखतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले। यामध्ये सर्वात आकर्षण आणि आदर्श ठरले ते प्रभाग क्रमांक 11 मधील इच्छुक। या भागातील सर्व इच्छुकांनी एकत्रित येऊन कोणत्याही प्रकारची रॅली न काढता, वाहतुकीला अडथळा न करण्याच्या हेतूने आणि कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अत्यंत शांत व शिस्त पद्धतीने मुलाखतीला सामोरी गेले। यामध्ये यांचे नेतृत्व दत्ता बैरट यांनी केले। या संदर्भात बोलताना ते म्हणाले, मी दत्ता बैरट, प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसचा उमेदवार म्हणून इच्छुक आहे। आम्ही सर्व जे काही प्रभाग क्रमांक 11 मध्ये सगळे जे इच्छुक आहेत ते आम्ही एकत्रितपणे आलो। कुठल्याही प्रकारची रॅली वगैरे काढली नाही, ज्या रॅलीमुळे कुठल्याही नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही। आम्ही एवढे एकनिष्ठ आहोत की कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना होणार नाही याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। आम्ही सगळेजण एकत्रित मुलाखत देत आहोत। आम्ही ज्या काँग्रेस पक्षाला आम्ही असं सांगणार आहे की ज्या व्यक्तीला, ज्या माणसाला किंवा ज्या महिलेला, भगिनीला तुम्ही तिकीट द्याल त्या सगळ्यांचा एकत्रितपणे प्रचार करून कोणी बंडखोरी करणार नाही याचं आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे। प्रचाराच्या माध्यमातून पण आम्ही एकत्र फिरत आहोत, सगळ्या घरोघरी आम्ही एकत्र प्रचार करत आहोत। त्याच्यामुळे मला असं वाटतं पुणे शहरामध्ये की आमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्येच ऐक्य आहे आणि काँग्रेस पक्षाचाच हा बालेकिल्ला आहे। आम्ही हा बालेकिल्ला राखणार आहे, खेचून आणणार आहे आणि आम्ही आता सर्वजण एकत्र आहोत याचाच मला आनंद आहे। सिम्बायोसिस सांस्कृतिक पुरस्कार मला ऑस्करपेक्षाही अधिक प्रिय आहे, अशी भावना अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने व्यक्त केली। सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात संस्कृती बालगुडेला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, 21,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी डॉक्टर शांब मुजुमदार, डॉक्टर विद्या येरवडेकर, गायक सुदेश भोसले आदी उपस्थित होते। यावेळी गौरवाला उत्तर देताना संस्कृती म्हणाली, 2.5 वर्षांचा काळ, डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन, शाळेचे ते दिवस, अरंगेत्रमचा कार्यक्रम आणि रॉकस्टार सिम्बायोसिस अशी ओळख असलेल्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून दिला गेलेला सिम्बायोसिस सांस्कृतिक पुरस्कार मला निश्चितच भविष्यातील ऑस्करपेक्षाही अधिक प्रिय आहे। रमेश देव म्हणाले, आम्हा कलाकारांचे विश्वच निराळे आहे। आमचे विश्व रसिकांसाठी असते। जग बदलते त्याप्रमाणे आमचेही विश्व बदलत आहे। कलाकार म्हणून पुण्यानेच मला ओळख दिली, माझं विश्वच बदलले। सत्कार समारंभानंतर गायक सुदेश भोसले यांच्या हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रमही झाला। जास्तीत जास्त 2 किंवा 2.5 तासाचं
पण ते विश्व आम्ही तुमच्यासाठी निर्माण करतो. तुम्हाला कधी रडवतो, कधी हसवतो, कधी चिडत तुम्हाला येते, आणि या सगळ्या गुण करण्यासाठी आम्ही मरत असतो, धडपडत असतो. एक नाटक सादर करण्यासाठी किंवा गाणं सादर करण्यासाठी किंवा एखादी टीव्ही सिरियल सादर करण्यासाठी किती कष्ट पडतात हे त्यांच्या गावात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तरी पण मी एक सांगेन की आमच्या या विश्वामध्ये हल्ली जरासा गोंधळ व्हायला लागलाय. तसा म्हणाल तर सगळ्या विश्वातच गोंधळ चाललाय. हो, सरळ कुठं चाललंय? खरं आहे की नाही वहिनी? हा ताईसाहेब, खरं वाटतं ना तुम्हाला की किती गोंधळ चाललाय आज सगळीकडे? तर आमच्या विश्वामध्ये देखील होणार आहे. मला नाही वाटत की पुणेकर बायका इतक्या विलिनिश असतील. तुम्ही विलिनिश नक्कीच नाही, मला माहिती आहे, खात्री आहे त्याची. पण दुसऱ्या गावच्या, कोल्हापूरच्या, इकडच्या तिकडच्या बायका एवढ्या विलिनिश, आणि माझ्या एवढ्या छान सुंदर गोड असं नाजूक पुरीला एवढं रडवायचं. पण काय सांगू का, तसं जग बदलत चाललंय ना, तसं सगळ्याच गोष्टी बदलायला लागल्यात. आपली राहणी बदलायला लागली, आपला दररोजचा व्यवहार बदलत चाललाय. हा, आता त्याच्यामध्ये घोटाळे पुष्कळ होतात, आता ते जाऊ दे, आपण काय करणार. हा, त्यासाठी आहेत लोक बसलेले आहेत, आपल्यासाठी कष्ट करतायत, त्यांना सपोर्ट केलं पाहिजे, आपण ते करतोही. आपण पण आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजकाल जो बदल व्हायला लागलाय तो काही माझ्यासारख्या एका वयस्क माणसाला, की ज्यानं आपलं सारं आयुष्य या लाईनमध्ये घातलेलं आहे, ज्याचं सगळं घराणं या लाईनमध्ये आहे, माझी पत्नी, माझं मुलं, माझी दोन्ही मुलं, म्हणजे अजिंक्य आणि अभिनय. कदाचित अभिनयबद्दल तुम्हाला माहिती नसेल, आमची स्वतःची एक रमेश देव प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड एक अशी ऍडची कंपनी आहे की जी एशियामध्ये 2nd नंबरवरती आहे. कलर्स वाहिनीवर लवकरच येऊ घातलेल्या कार्यक्रमात जगातील सुप्रसिद्ध कुस्तीवीर रिंका किंग हा किताब पटकावण्यासाठी भारतीय पैलवानांबरोबर लढा देणार आहेत. कलर्स ही भारतातील आघाडीची हिंदी मनोरंजन वाहिनी आपल्या दर्शकांसाठी एक नवा ताजा फॉर्मॅट सादर करण्यासाठी सज्ज आहे. आतापर्यंत प्रथमच ही वाहिनी टाटा प्राइमा ट्रक्स रिंका किंग हा सर्वात मोठा क्रीडाविषयक मनोरंजन रियालिटी कार्यक्रम सादर करत असून यात भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 30 कुस्तीवीर भाग घेतील. आंतरराष्ट्रीय कुस्तीवीरांमध्ये जेफ जॅरेट, मॅट मॉर्गन, स्कॉट स्टेनर आणि मॉन्स्टर अबायस यांचा समावेश असून ज्वाला, महाबली वीरा, रोमिओ राप्ता, जोरावर आणि डेडली डांडा यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण प्राप्त भारतीय कुस्तीवीरांचा सहभाग आहे. भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टाटा प्राइमा ट्रक सादर करीत असलेला रिंका किंग रेसलिंग का महायुद्ध हा कार्यक्रम शनिवार दिनांक 28 जानेवारी 2012 पासून कलर्सवर रात्री 8 वाजता प्रसारित होईल आणि त्यानंतरचे भाग शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता प्रसारित होतील. या कार्यक्रमाविषयी बोलताना कलर्सचे सीईओ राज नायक म्हणाले, कलर्सने बिग बॉस, खतरों के खिलाडी, इंडियाज गॉट टॅलेंट यासारख्या सर्वोत्कृष्ट रियालिटी कार्यक्रमांद्वारे नेहमीच दर्शकांचे मनोरंजन केले असून आता रिंका किंग हा अशा प्रकारचा पहिलाच क्रीडाविषयक रियालिटी कार्यक्रम सादर करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीवीर भाग घेणार आहेत. भारतातील दर्शकांना प्रथमच खेळाचा थरार, नाट्यातील तीव्रता या दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळतील. आधुनिक काळातील मोठ्या शक्तीचा लढा असे ज्याला म्हणता येईल अशा या कार्यक्रमात जगातील अतिशय सुप्रसिद्ध कुस्तीवीर रिंका किंग हा किताब पटकावण्यासाठी भारतातील कुस्तीवीरांबरोबर लढा देतील. रिंका किंग हा आधुनिक काळातील कुस्तीचा कार्यक्रम असून यात रिंका किंग हा किताब पटकावण्यासाठी TNA कुस्तीवीर आणि भारतीय पैलवान एकमेकांसमोर येतील. कार्यक्रमात पहिले 4 आठवडे दर्शकांना अस्सल सामने पाहायला मिळतील, ज्यामधून हेवीवेट चॅम्पियन आणि टॅग टीम चॅम्पियन हे किताब दिले जातील. त्यानंतरच्या आठवड्यात चॅम्पियन्सना आपला किताब आणि सन्मान टिकवून ठेवून किताबावर दावा करण्यासाठी आपल्या मार्गात येऊन आव्हाने देणाऱ्या इतर स्पर्धकांविरुद्ध लढा द्यावा लागेल. संपूर्ण कार्यक्रमात दर्शकांना कुस्तीमधल्या गुंतागुंतीच्या घटना पाहायला मिळतील, ज्यामुळे हा कार्यक्रम अतिशय मनोरंजक होईल. रिंका किंगचा ब्रँड अँबॅसेडर हरभजन म्हणाला,
एक मुलगा म्हणून मला नेहमीच कुस्ती आवडते. मी लहानपणी जुडो चॅम्पियन होतो, परंतु त्यानंतर क्रिकेट हेच माझे आयुष्य झाले. नाहीतर कदाचित मी ऑलिम्पिक जुडो चॅम्पियन असतो. क्रिकेटच्या मैदानावर मी असल्याने त्यातून मला योग्य लढाऊ बाणा मिळाला आहे, जो या कुस्तीवीरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अनेक वर्षानंतर हा असा एक अतिशय मजेदार रियालिटी कार्यक्रम आहे, जो ॲक्शन, क्रीडा आणि मनोरंजन यांचा एक सुंदर मेळ आहे आणि दर्शकांना तो नक्कीच आपल्या जागेवर खेळवून ठेवेल अशी आशाही त्याने यावेळी व्यक्त केली. रात को 8 बजे सिर्फ कलर पर आराम से बैठ के मैं देखने वाला हूँ. आप लोग भी अपना टीवी ऑन करके कलर्स लगा के ये पूरा मैच एंजॉय करिए. बहुत मजा आने वाला है. चीयर्स बॉयज. यहाँ ना तो मैं रेसलिंग जज कर रहा हूँ और ना मैं यहाँ पे इन पहलवानों के साथ रेसलिंग कर रहा हूँ. मैं आपकी तरह एक ऑडियंस हूँ जो इस रेसलिंग को एंजॉय कर रहा हूँ. इसीलिए मैं यहाँ आया हूँ कि ये एक स्पोर्ट्स है, पहली बार इंडिया में हो रहा है. अगर हम लोग इसको बढ़ावा नहीं देगा तो कौन देगा. मालिकेच्या कार्यकारी निर्मात्याच्या तालावर लेखणी चालवावी लागत असल्याने मालिकांच्या मूळ लेखनात फरक पडला आहे, असे मत प्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि डॉक्टर मेधा सिधय परिवाराच्या वतीने माता पितामह स्मृती कार्यक्रमाअंतर्गत मुलाखतीच्या माध्यमातून भडकमकरांचा जीवन प्रवास उलगडला. साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी, इतिहास तज्ज्ञ प्र के घाणेकर, संयोजक डॉक्टर मेधा सिधय, प्रवीण पायगुडे आदी यावेळी उपस्थित होते. भडकमकर म्हणाले, 2 दशकांपूर्वी मालिका या दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लिहिल्या जात होत्या, परंतु हळूहळू त्याचे टीआरपीच्या स्पर्धेत कशाप्रकारे टिकून राहता येईल याकरता लेखन केले जात आहे. मालिकेच्या कार्यकारी निर्मात्याच्या तालावर लेखणी चालवावी लागते, त्यामुळे मालिकांच्या मूळ लेखनात फरक पडला आहे. शालेय जीवनापासूनच लेखनाची आवड होती, त्यामुळे 6वी मध्ये असताना पहिली कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोल्हापूर सोडून पुण्यात शिक्षणाकरता निघालो. पुण्यात आल्यावर बीएमसीसी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पुरुषोत्तम करंडकात सहभागी होण्यासाठी मला संधी मिळाली. त्यातून माझी झालेली प्रगती मी विसरू शकणार नाही. बालगंधर्व चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, बालगंधर्व चित्रपट लिहित असताना मी त्याकडे अभ्यासक म्हणून कधीच पाहिले नाही, तर एक वेगळ्या दृष्टीने गंधर्वाविषयीचे साहित्य वाचत गेलो. त्या काळी गंधर्वांना पाहिलेल्या माणसांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत गेलो. परंतु ही माहिती मिळवत असताना गंधर्वांना कादंबरीत वाचकांसमोर ठेवण्याची घटना केवळ अपघातानेच घडली, असेही भडकमकर यांनी सांगितले. मेलडी कॅम्पस प्रोडक्शनच्या वतीने मराठी श्रोत्यांना पर्वणी देण्यासाठी अमृत पालखी या अभंग अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.
मेलडी कॅम्पस प्रोडक्शन्स या कंपनीची स्थापना सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि संगीतकार ज्योती प्रकाश अत्रे यांनी केली आहे. गेली 3 दशके नाट्यलेखन, टीव्ही सिरियल्स, फीचर फिल्म्स तसेच जाहिरात क्षेत्रातील अनेक कॅम्पेन्स यांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असून उत्तम साहित्य असलेले दर्जेदार संगीत देण्यासाठी त्यांनी मोठ्या उमेदीने या कंपनीची स्थापना केली आहे. गत वर्षारंभी चांद सवारी हा हिंदी अल्बम या कंपनीने लॉन्च केला. अत्रे यांची गीते आणि संगीत असलेल्या या अल्बममध्ये सुप्रसिद्ध गायक पद्मविभूषण डॉक्टर SP बालसुब्रमण्यम यांच्यासह पंडित शंकर शानभोग, पार्श्वगायिका लक्ष्मी मनमोहन, दाक्षिणात्य अभिनेत्री विनया प्रसाद यांनी गीते गायली आहेत. या वर्षारंभी मराठी श्रोत्यांना पर्वणी देण्यासाठी अमृत पालखी या अभंग अल्बमची निर्मिती सदर कंपनीने केली आहे. अत्रे यांची गीत रचना आणि संगीत असलेल्या या अल्बमला स्वरसात चढवला आहे लोकप्रिय भक्तिगीत गायक अजित कुमार कडकडे यांनी. अत्रे यांनी सुद्धा काही खास पदे आपल्या शैलीत गायली आहेत. विठ्ठल रखमाई, संत ज्ञानदेव, संत तुकाराम यांच्यासह निस्वार्थ बुद्धीने सर्व माणसांवर प्रेम करत विठ्ठल भक्ती करणाऱ्या निरागस वारकरी संप्रदायाचेही कौतुक या अल्बममध्ये केले आहे. विविध शहरातील वादकांना तसेच कलाकारांना वाव देत विविध भाषांमध्ये ऑडिओ त्याचप्रमाणे व्हिडिओ प्रोग्रामची निर्मिती करण्याचा सदर कंपनीचा संकल्प असून कॉर्पोरेट तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यांसाठी उत्तम जाहिराती आणि माहितीपट बनवण्याचा मानस आहे. लवकरच एका आगळ्या वेगळ्या विषयावर मराठी चित्रपट निर्माण करण्याचाही सदर कंपनीचा मनोदय आहे. अंध, अपंग आणि विशेष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन अभिनव पद्धतीने शिक्षण देणाऱ्या अंकुर विद्यालयाच्या वतीने खेळातून शिक्षण या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील अंकुर विद्या मंदिर येथे 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात अभ्यासक्रमावर आधारित खेळ, गोष्टी, मॉडेल्स, कृतीपत्रके आणि चार्ट्स ठेवण्यात आले आहेत. विशेष विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक आणि भावनांक लक्षात घेऊन या प्रदर्शनातील वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. 22 जानेवारी पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे संयोजन माधवी भट यांचे असून आकांक्षा जोशी, सारिका लवे, माधुरी देशपांडे या त्यांना सहकार्य करत आहेत.